असं आहे की शेवटी विरोधी पक्षाने लक्षात घेतलं पाहिजे की आपण जनाधार गमावत चाललेलो आहोत आणि जनाधार गमावत असताना ज्यावेळी जनता जर तुमच्यावर राहायला तयार नाही आहे, उमेदवारांना तुमच्यावर जाण्यामध्ये कुठल्या प्रकारची खात्री राहिलेली नाही, त्यांना आदरणीय प्रधानमंत्र्यांचं नेतृत्व मान्य आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींचं नेतृत्व मान्य आहे, मला वाटतं त्यामुळे आता ही पोटसूळ का त्यांना झाली मला माहित नाही, परंतु त्यामुळे निकाल राज्याचे बदलणार नाही. जे निकाल नगरपालिकेचे लागलेले आहेत तो तिथेच महानगरपालिकेत घडणार आहे. मला असं वाटत नाही, कारण काय की मगाशी प्रदेशाध्यक्ष साहेबांनी ते सांगितलं की युती करताना काही ठिकाणी जागा आपल्याला सोडाव्या लागतात, काही ठिकाणी आपल्याला तडजोड करावं लागते, परंतु बहुतांशी जुना नवा हा मुद्दाच राहिलेला नाही. आता याच्यात नवा कोण जुना हा प्रश्न नाहीये, सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आता काही मंडळी नाराज असेल त्यांना मी स्वतः भेटणार आहे, त्यांनी समजून काढण्याचा प्रयत्न करेन आणि प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट सांगितलं की उद्याच्या राज्य पातळीवर सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना आमचं संधी द्यायचा प्रयत्न राहील. आता आपणच पाहिलं असेल किती प्रचंड प्रतिसाद आणि उत्साह लोकांमध्ये आहे. तरुण आहेत, महिला आहेत, सर्व समाजातील घटक आज या युतीमध्ये युतीमध्ये सहभागी झालेला आहे. मला वाटतं आपल्या अहिल्यानगर शहराच्या करता मला वाटतं पहिल्यांदाच इतका उत्साहवर्धक चित्र आपल्याला पाहायला मिळालं.